गडचिरोली जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात भात शेतीला एक मोठा फटका बसलेला आहे। हातात आलेले पीक कशा प्रकारे वाया शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर जात आहे आपण दृश्यामध्ये बघू शकतो। आपण बघू शकतो कशा प्रकारे हे जवळपास एक 15 दिवस उरलेले आहे आणि कापणीला सध्या कापणी होण्याआधीच जमीनदोस्त हे पीक पूर्ण झालेले आहे। कशा प्रकारे जमीनदोस्त झाले पीक आपण दृश्यामध्ये बघू शकतो। कारण की 4 महिने शेतकरी मेहनत करून एक उच्च जातीचे जे भात आहे हे जय श्रीराम भात आहे आणि हातात आलेला पीक आहे जवळपास एक 10 ते 12 दिवस किंवा 15 दिवसात कापणी होणार होती, परंतु पूर्णपणे परतीच्या पावसाचा फटका या शेतकऱ्यांना बसला आणि मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना नुकसान जे आहे ते सहन करावा लागत आहे। कारण की भाताचे रोपटे जे आहे ते खाली पडल्यानंतर पिकांमध्ये उत्पादनामध्ये प्रचंड नुकसान शेतकऱ्यांचा होतो आणि सध्या बांधात पाणी सोडणे शेतकऱ्यांनी बंद केले होते, कारण की आता कापणी 15 दिवसानंतर आहे। या कारणाने पाणी सोडणे बंद केले होते, परंतु पाऊस आल्यामुळे प्रत्येक बांधात जे आहेत शेतकऱ्यांच्या बांधात पाणी असल्यामुळे मोठ्या प्रमाणात एक परतीच्या पावसाचं नुकसान आणि पीक खाली पडल्यामुळे पिकांचे नुकसान या शेतकऱ्यांचे होत आहे। आणि दक्षिण गडचिरोली भागातील भामरागड, अहेरी, एटापल्ली, सिरोंचा, मुलचेरा या 5 तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। अद्याप पंचनामे सुरू झालेले नाही। शेतकऱ्यांची मागणी होत आहे की पंचनामे करून ताबडतोब राज्य सरकार मदत द्यावी, परंतु राज्य सरकारचे कुठे ना कुठे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष जे आहे ते गडचिरोली जिल्ह्यात चित्र दिसत आहे। कॅमेरामॅन सोहेल पठाण सोबत एमडी इरफान, TV9 गडचिरोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।